झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नाशिक पश्चिम मतदारसंघात होणार फेरमतमोजणी। औरंगाबाद पश्चिम आणि मध्यचे उमेदवारही फेरमतमोजणीसाठी देणार अर्ज। राज्यभरातील मतदान यंत्रे 45 दिवस राहणार सील। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला भरभरून यश मिळाले। महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। त्यानंतर अनेकांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये फेरफार केल्या गेल्याचा दावा करत फेरमतमोजणी करण्याची मागणी केली गेली। तसेच मृत व्यक्तींच्या नावाखाली देखील मतदान झाल्याचा दावा केला गेला आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणुकीस उभे होते। नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपाच्या सीमा हिरे यांचा विजय झाला असून सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला। यानंतर सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणूक निकालावर आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली असता ही मागणी मान्य झाली आहे। सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्रांच्या 5% केंद्रांची फेरमतमोजणी करण्याची परवानगी मिळाली आहे। प्रति युनिट 40,000 आणि 18% GST भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5% केंद्रांची फेरमतमोजणी करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे। औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात हे सुद्धा फेरमतमोजणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार आहे। विधानसभा निवडणुकीत वापरले गेलेले ईव्हीएम सील करण्यात आले असून आता 45 दिवस ते सील राहणार आहेत। एखाद्या उमेदवाराने निकालावर आक्षेप घेतला असता न्यायालयीन प्रक्रियेसाठी 45 दिवसांचा वेळ लागत असतो। त्यामुळे राज्यभरातील मतदान यंत्रे 45 दिवस सील राहणार आहेत। ईव्हीएम सोबत कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट सील करून गोदामात ठेवण्यात आले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।